नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचं टेन्स टाईप डिस्कस करणार आहोत. टायटल आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ऑलरेडी आपण बरेचसे टेन्सेसचे टाईप डिस्कस केलेले आहेत. आत्ता आपण लास्ट सब टाइप ऑफ प्रेझेंट टेन्स इथे स्टडी करतोय आणि टायटल परत सांगतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. This is the combination of two, means what one is what perfect action is over and second is what continuous, the same action is going on. याचा अर्थ असा होतो एखादी घटना एखादी क्रिया जी आहे ती पास्टमध्ये स्टार्ट झालेली आहे आणि तीच क्रिया त्याचा काही भाग कंप्लीट झाला आणि तीच क्रिया आत्ता चालू आहे. अशा वेळेस आपण काय यूज करतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यूसेज मी सांगतोच, परंतु त्या अगोदर आपण त्याचे स्ट्रक्चर्स बघूया. अतिशय महत्त्वाचा टेन्स आहे. फर्स्ट स्ट्रक्चर काय आहे बघा, पॉझिटिव्ह सकारात्मक सेंटेन्स कसं करायचं आहे. सब्जेक्ट त्यानंतर प्लस हॅव ऑब्लिक हॅज अकॉर्डिंग टू व्हॉट according to your subject you have to take has or have. If then been should be there plus been, then v1 plus ing. after that object. हा पार्ट महत्त्वाचा आहे फॉर आणि सिन्स आणि त्यानंतर पॉईंट ऑफ पिरियड और पिरियड. जर एंटायर पिरियड तुम्ही घेत असाल तर तुमचं तिथे आलं पाहिजे फॉर. तुम्ही जर फक्त स्टार्टिंग पॉईंट ऑफ द ॲक्शन घेत असाल तर तिथे काय आलं पाहिजे तुमचं सिन्स. म्हणून इथं दिलं आहे ऑलरेडी. असं आपण एक्झाम्पलमध्ये बघूया कुठल्या पद्धतीनं आहे तर. त्यानंतर निगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट ॲड केलं आहे फक्त या पॉझिटिव्हमध्ये. रिमेनिंग स्ट्रक्चर इज ॲज इट इज. म्हणजे वरचं जे स्ट्रक्चर आहे खालचं सेम आहे, त्यामध्ये फक्त ॲड काय केलं आहे आपण निगेटिव्ह करायला त्याला नॉट. आणि कशानंतर नॉट ॲड केलं आहे मी हॅव ऑब्लिक हॅज नंतर. आणि परत तोच पार्ट इथे फॉर आणि सिन्स बोथ आर द प्रेपोजिशन्स हिअर. नाव इंट्रॉगेटिव्हमध्ये काय केलं आहे हॅव ऑब्लिक हॅज हे जे पॉझिटिव्ह आहे त्याचं अगोदर जर घेतलं तर लगेच इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर तयार होतं आणि तुम्हाला तिथे क्वेश्चन मार्क द्यायचं आहे शेवटी. मी रीड करतो आहे. हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस v1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर ऑब्लिक सिन्स प्लस पिरियड और पॉईंट ऑफ पिरियड. तर या पद्धतीनं कुठलं आहे इंट्रॉगेटिव्ह. आता इंट्रॉगेटिव्हमध्ये परत आपल्याला निगेटिव्ह करता येऊ शकतं. फक्त इथे काय टाकायचं आहे तुम्हाला नॉट टाकायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला WH टाईपनं जर विचारायचं असेल तर याच्या अगोदर काय करायचं आहे फक्त यू हॅव टू यूज वॉट WH टाईप वर्ड अँड दॅट्स इट. म्हणजे 4 पद्धतीचे होऊ शकतात ते. आता इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. पहिलं एक्झाम्पल आहे शी हॅज बीन डुईंग द वर्क सिन्स मॉर्निंग. what is she, that is subject has been doing. हा पार्ट इथे सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. इथे आपल्याला हा जो प्रकार आहे ना इथे बिन काय दाखवत आहे सम पार्ट ऑफ द ॲक्शन इज कम्प्लिटेड, ओव्हर झालं आहे, संपली आहे. अँड द सेम ॲक्शन इज गोईंग ऑन. हे कशावरनं दाखवतं हे ING पार्ट इथे ॲक्शन इज गोईंग ऑन. म्हणजेच आपण जे कुठला टेन्स घेतला आहे अगोदर प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट त्याचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. होप तुमच्या लक्षात आलं असेल. सेकंड एक्झाम्पल बघा. दे हॅव नॉट बीन क्लिनिंग द गार्डन. सो व्हॉट इज देअर हॅव नॉट बीन क्लिनिंग. परत इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि लास्ट नाही दॅट इज द थर्ड सेंटेन्स एक्झाम्पल आहे हॅव यू बीन कॉलिंग मी सिन्स दिस आफ्टरनून. इथे काय आलं फक्त बघा सिन्स. फॉर नाही घेतलं मी. का नाही घेतलं ते सांगतो. वेट फॉर सम टाईम. And the last sentence is what? Why has she not been singing a song for 15 minutes? इथं काय आलंय for. आता कसं आहे एका टाईम लाईनवरती मी तुम्हाला समजून सांगतो. ही लाईन सगळ्यांनी बघा इथे आता दिसते सगळ्यांना क्लिअर. आता मी इथे काय करतोय 3 गोष्टी लिहितोय. याला म्हणतोय पास्ट, याला म्हणतोय प्रेझेंट आणि याला म्हणतोय फ्युचर. ॲक्शन कधी स्टार्ट झाली आहे पास्टमध्ये. सपोज इथलंच सेंटेन्स घेऊन आपण एखादं बघा. आता हॅव यू बीन कॉलिंग मी सिन्स दिस मॉर्निंग किंवा वेगळं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. इथे मी लिहितो एक्झाम्पल बघा. शी हॅज बीन वेटिंग फॉर मी
since 9 o'clock. Since 9 o'clock. सेंटेन्स बघा. आता कधी स्टार्ट केलं आहे? शी हॅज बीन वेटिंग फॉर मी. सिन्स कधी? आत्ता इथे स्टार्ट झाले. समजा पास्टमध्ये सेम ॲक्शन चालू आहे इथपर्यंत आणि इथे किती वाजले होते? 9 o'clock. आणि आत्ता समजा कन्सिडर करा इथे 12 o'clock असतील. इट मीन्स व्हॉट? द ॲक्शन स्टार्टेड ऑफ वेटिंग. कुठली ॲक्शन आहे? टू वेट समवन. कधी स्टार्ट झाली आहे? 9 AM यू कन्सिडर. आणि तरी देखील सेम ॲक्शन इज गोईंग ऑन. अँड व्हॉट इज द टाईम नाव? 12 PM. सो इन दिस वे यू कॅन अंडरस्टँड. आता जर मी म्हणत असेल फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वर्किंग विथ दिस इन्स्टिट्यूट सिन्स 2008. म्हणजे या इन्स्टिट्यूटसोबत माझं काम करायला कधी सुरुवात केलं आहे मी? इन 2008. सिन्स केव्हा वापरतो आपण मित्रांनो? फक्त जर स्टार्टिंग पॉईंट ऑफ द ॲक्शन दिलं असेल तर. स्टार्टिंग पॉईंट ऑफ द ॲक्शन. बघा ना इथे काय दिलं आहे? शी हॅज बीन वेटिंग फॉर मी सिन्स 9 o'clock. फक्त काय दिलं इथे आपल्याला? कधी स्टार्ट झालं आहे? पॉईंट ऑफ पिरियड. पॉईंट ऑफ पिरियड याला म्हणायचं. या स्ट्रक्चरमधलं आत्ता लक्षात येईल तुमच्या पॉईंट ऑफ पिरियड काय. आणि कंप्लीट पिरियड म्हणजे काय? फॉर. किती वेळ? म्हणजे इथे आलं आहे बघा, फॉर 15 minutes, 15 मिनटं. तर हे दोन्ही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. फॉर कुठे यूज करायचं आहे, सिन्स कुठे यूज करायचं आहे. डेफिनेटली वी आर गोइंग टू डिस्कस दिस वन अंडर द टॉपिक प्रिपोजिशन्स. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्या अंडर आपल्याला हे शिकायचं आहे. अशा पद्धतीनं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वेअर टू यूज दिस टेन्स नाव म्हणजेच काय राहिलं आपलं? युसेज. इफ an action started in the past and same action is going on at the time of speaking. Is at the time of speaking, at that time this tense is used. बघा, एखादी घटना भूतकाळात स्टार्ट झाली, तीच घटना आत्ता स्टार्ट होत म्हणजे चालू आहे, त्यावेळेस कुठला टेन्स यूज करायचा आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. थँक यू सो मच. आय रिक्वेस्ट यू ऑल टू सबस्क्राईब माय चॅनल, like and share the video and press the bell icon for the notifications. Thanks a lot.